मित्रांनो, आज आपण चाललो आहोत लेणे आहे त्या ठिकाणी कर्नाटक मार्गे. चला 40 गाव पाठी. मित्रांनो, आज आपण आलो आहोत या पिताळ खोरे लेणीमध्ये. तर चला या ठिकाणी पिताळ खोरं पाहण्यासाठी या ठिकाणी हे जे आमचे सहकारी आहेत या ठिकाणी आले आहेत. तर चला आपण खाली एकदा पाहूया नेमकं पिताळ खोरं काय आहे ते. पिताळ खोरे बर पिताळ खोरा. तर या ठिकाणी हा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर चला आपण पुढचा भाग पाहूया आपण. तर मित्रांनो, हा जो परिसर आहे हा आहे पिताळ खोरे लेणी आणि या ठिकाणी हे डोंगर रांगेमध्ये सगळं वसलेलं हे निसर्गाचं सौंदर्य आज आपण निहाळण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर खालचा जो भाग आहे तो आपण पाहूया. तर हा जो संपूर्ण डोंगर रांगेमध्ये जो लेणीचा भाग कोरलेला आहे तो या ठिकाणी दिसतो आहे. तर आपण पाहूया तो खाली गेल्यानंतर. चला आणि हे पितळ खोऱ्याचा हा परिसर निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी आपण आज पर्यटनाच्या निमित्ताने आलेलो आहे. खरोखर अगदी जबरदस्त या ठिकाणचा हा परिसर आपण पाहू. सुंदर असेल हिरवाईने नसलेला परिसर. हा पोलीस फोनवर आपलं बोलणं बी झालं बहुतेक. गाडी तुम्ही हा हे काय फोटो घेऊ. या ठिकाणी जे लेण्या आहेत खरं तर या लेण्या अगदी भग्नावस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो लेणी कोरण्याचा या शासकाचा हा जो प्रयत्न आहे खरं तर त्यांनी कसं प्रयत्न केला परंतु त्यांना या कच्चा दगड म्हणा किंवा दगड योग्य नाही त्यांची निवड चुकलेली असं म्हणावं लागेल. म्हणून या ठिकाणी जे अधुरं काम राहिलं आहे लेणीचं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि कामही अधुरं राहिलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो जी लेण्या आहेत या लेण्या अधुऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पुरावर पडलेले दिसतात. म्हणजे ही जी लेणी आहे ही लेणी करण्यासाठी त्या काळामध्ये कसली प्रयत्न केले असतील परंतु हा जो दगड आहे हा दगड या ठिकाणी पक्का नसल्या कारण म्हणा किंवा या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या म्हणा म्हणून या ठिकाणी ही जे लेण्या आहेत ते आपल्याला अपुऱ्या अवस्थेत पाहायला भेटतात. आणि
तरी सुद्धा या ठिकाणी हा जो निसर्ग सौंदर्याचा ठेवा आहे तो खरोखर अप्रतिम आहे. आपण पाहता की सुंदर असं डोंगररांगा आणि या ठिकाणी निसर्गाचं जे सौंदर्य आहे निरोगी आहे. तर या ठिकाणचे निरोगी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. पर्यटनाची या ठिकाणी निश्चित घेऊ शकता. तर असं हे